नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, असे काही प्रश्न आहे जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये 10-10 वेळा सुद्धा विचारले गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. युरेनस ग्रहाचा शोध कोणी लावला? तर विल्यम हर्शेल यांनी युरेनस ग्रहाचा शोध लावला. सौंदर्याचा देव कोणत्या ग्रहाला म्हणतात? तर शुक्र या ग्रहाला सौंदर्याचा देव म्हणतात, शुक्र. सूर्यामध्ये कोणते वायू असतात? तर हायड्रोजन आणि हेलियम. हायड्रोजन आणि हेलियम हे वायू सूर्यामध्ये असतात. सूर्याच्या मध्यवर्ती भागाला काय म्हणतात? तर प्रकाशमंडल. सूर्याच्या मध्यवर्ती भागाला प्रकाशमंडल असे म्हणतात. चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? तर 2 सेकंदापेक्षा कमी. लक्षात ठेवायचं आहे, चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 2 सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो. पृथ्वीला त्याच्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात? तर 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे, 46 सेकंद. लक्षात ठेवा, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. पृथ्वीला त्याच्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात? तर 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे, 46 सेकंद. पुढे पहा, पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे. दिवस आणि रात्र कशामुळे होते? तर पृथ्वीचे आपल्या अक्षावर जे काही फिरणं असतं त्या फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होते. पृथ्वीचे आपल्या अक्षावर फिरणे यामुळे दिवस आणि रात्र होते. पुढे पहा, सूर्याभोवती पृथ्वीच्या एका प्रदक्षिणेला काय म्हणतात? तर सौर वर्ष म्हणतात. सूर्याभोवती पृथ्वीच्या एका प्रदक्षिणेला काय म्हणतात? सौर वर्ष. पृथ्वीची त्रिज्या प्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने मोजली? तर एराटोस्थेनिस. लक्षात ठेवा, पृथ्वीची त्रिज्या प्रथम एराटोस्थेनिस या शास्त्रज्ञाने मोजली. पुढील प्रश्न पहा, चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो? तर 27 दिवस आणि 8 तास. लक्षात ठेवा, 27 दिवस आणि 8 तास इतका वेळ चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी लागतो. कोणता ग्रह हिरवा प्रकाश सोडतो? तर नेपच्यून. नेपच्यून हा ग्रह हिरवा प्रकाश सोडतो. बुध ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? तर 88 दिवस. किती? 88 दिवस. लक्षात ठेवायचं आहे, बुध ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 88 दिवस लागतात. प्लुटोला ग्रह म्हणून कधी वर्गीकृत करण्यात आले? तर 24 ऑगस्ट 2006. लक्षात ठेवा, 24 ऑगस्ट 2006. पुढे पहा, ग्रहाभोवती फिरणाऱ्या वस्तूला काय म्हणतात? तर उपग्रह. ग्रहाभोवती फिरणाऱ्या वस्तूला उपग्रह म्हणतात. सूर्यमालेचा शोध कोणी लावला? तर कोपर्निकस. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. सूर्यमालेचा शोध कोणी लावला? तर कोपर्निकस. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सोपा प्रश्न आहे, गुरु. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु. पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग दिसतो? तर 59%. 59% इतका भाग चंद्राचा दिसतो. कुठून? पृथ्वीवरून. पुढे पहा, सूर्यापासून सर्वात दूर कोणता ग्रह आहे? तर नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून सर्वात दूर आहे, नेपच्यून. कोणता ग्रह सर्वात कमी वेळेत सूर्याभोवती फिरतो? तर बुध हा ग्रह सर्वात कमी वेळेत सूर्याभोवती फिरतो. कोणते ग्रह सूर्याभोवती घड्याळाच्या दिशेने फिरतात? तर शुक्र आणि युरेनस. लक्षात ठेवा, शुक्र हा ग्रह, युरेनस हा ग्रह सूर्याभोवती घड्याळाच्या दिशेने फिरतात.
माउंट निक्स ऑलिम्पिया कोलंबस कोणत्या ग्रहावर आहे? तर मंगळ ग्रहावर आहे. माउंट निक्स ऑलिम्पिया कोलंबस मंगळ या ग्रहावर आहे. पुढे पहा, कोणत्या ग्रहावर सजीवांचे वास्तव्य आहे? सोपा प्रश्न आहे आपला. पृथ्वी या ग्रहावर. पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? तर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. सूर्याच्या रासायनिक रचनेत किती टक्के हायड्रोजन आहे? तर 71%. सूर्याच्या रासायनिक रचनेमध्ये हायड्रोजन किती आहे? 71% आहे. कोणत्या ग्रहाला पृथ्वीची बहीण म्हणतात? तर शुक्र या ग्रहाला पृथ्वीची बहीण म्हणतात, शुक्र. पुढे पहा, सूर्याच्या पृष्ठभागाचे अंदाजे तापमान किती आहे? तर 6000 अंश सेल्सिअस. 6000 अंश सेल्सिअस. मध्यरात्री सूर्य कोणत्या प्रदेशात दिसतो? तर आर्क्टिक प्रदेशात. मध्यरात्री सूर्य आर्क्टिक प्रदेशात दिसतो. पृथ्वीला निळा ग्रह का म्हणतात? तर पाण्याच्या उपस्थितीमुळे. लक्षात ठेवायचं आहे, पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे तिला निळा ग्रह म्हणतात. कोणत्या उपग्रहाला जीवाश्म ग्रह म्हणतात? तर चंद्र. चंद्राला जीवाश्म ग्रह म्हणतात. सूर्यमालेत किती ग्रह आहेत? तर 8. सूर्यमालेमध्ये 8 ग्रह आहेत. कोणत्या खगोलीय पिंडाला पृथ्वीचा पुत्र म्हटले जाते? तर चंद्र. लक्षात ठेवा, पृथ्वीचा पुत्र चंद्राला म्हटले जाते. पुढे पहा, हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो? तर 76 वर्षांनी हॅलेचा धूमकेतू दिसतो. किती वर्षांनी? 76. भरती ओहोटी कशामुळे येते? तर सूर्य आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे भरती ओहोटी येते. सोपा प्रश्न आहे. वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. वारंवार हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. सूर्य आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे भरती ओहोटी येते. चंद्रग्रहण कधी होते? तर पौर्णिमेला चंद्रग्रहण होते. सूर्यग्रहण कधी होते? तर अमावस्येला सूर्यग्रहण होते. कोणत्या तारखेला दिवस आणि रात्र समान असतात? तर 21 मार्च आणि 22 सप्टेंबर. लक्षात ठेवा, 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या तारखेला दिवस आणि रात्र समान असतात. सूर्याभोवती फिरणाऱ्या पिंडाला काय म्हणतात? तर ग्रह असे म्हणतात. सूर्याभोवती फिरणाऱ्या पिंडाला ग्रह म्हणतात. सूर्याच्या सर्वात जवळ कोणता ग्रह आहे? तर बुध. सूर्याच्या सर्वात जवळ कोणता ग्रह आहे? तर बुध हा ग्रह आहे. उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कधी असतो? तर 21 जून. उत्तर गोलार्धात 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो. कोणती रेषा 0 अंशाची स्थिती मानली जाते? तर विषुववृत्त. लक्षात ठेवा, विषुववृत्त ही जी काही रेषा आहे ती 0 अंशाची स्थिती मानली जाते. एखाद्या ठिकाणाची वेळ कोणत्या रेषावर निश्चित केली जाते? तर रेखांश रेषा. रेखांश रेषा. अंतराळवीर चंद्रावर यशस्वीरित्या कधी पोहोचले? तर 21 जुलै 1969. विद्यार्थी मित्रांनो, तारीख लक्षात ठेवा. 21 जुलै 1969. 21 जुलै 1969. प्रश्न महत्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. अंतराळवीर चंद्रावर यशस्वीरित्या कधी पोहोचले? 21 जुलै 1969. चंद्रावर पोहोचण्यासाठी पहिल्या अंतराळवीरांनी कोणत्या अंतराळयानाचा वापर केला? तर अपोलो 11. चंद्रावर पोहोचण्यासाठी पहिल्या अंतराळवीरांनी कोणत्या अंतराळयानाचा वापर केला? तर अपोलो 11. चंद्रावर आढळणाऱ्या खडकांमध्ये कोणता धातू सर्वात जास्त प्रमाणात आढळतो? तर टायटॅनियम. चंद्रावर आढळणाऱ्या खडकांमध्ये टायटॅनियम हा धातू सर्वात जास्त आढळतो. चंद्रावर पोहोचणारे पहिले अंतराळवीर कोण होते? तर नील आर्मस्ट्रॉंग. चंद्रावर पोहोचणारे पहिले अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग. जीवाश्म ग्रह कोणाला म्हणतात? तर चंद्र. चंद्राला जीवाश्म ग्रह म्हणतात. चंद्र कोणाच्या प्रकाशाने चमकतो? तर सूर्याच्या प्रकाशाने. चंद्र हा सूर्याच्या प्रकाशाने चमकतो. पृथ्वीला निळा ग्रह का म्हणतात? तर पाण्याच्या उपस्थितीमुळे. पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? तर चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे.
पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो? तर 22 एप्रिल. लक्षात ठेवा, हा प्रश्न पोलीस भरती झालं, तलाठी भरती यामध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. पृथ्वी दिन 22 एप्रिल. पृथ्वी दिन 22 एप्रिल. तोंडी पाठ करून ठेवायचं आहे. आकार आणि संरचनेच्या बाबतीत पृथ्वी कोणत्या ग्रहासारखी आहे? तर शुक्र. आकार आणि संरचनेच्या बाबतीत पृथ्वी कोणत्या ग्रहासारखी आहे? तर शुक्र या ग्रहासारखी आहे. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो? तर 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे, 46 सेकंद किंवा 365 दिवस 6 तास असं लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक तर तुम्हाला पर्यायामध्ये 365 दिवस असं असेल किंवा 365 दिवस 6 तास असं असेल किंवा 365 दिवस 5 तास 48 मिनिटे 46 सेकंद असं असेल. मग तुम्ही एक अंदाज लावायचा आहे आणि त्यानुसार उत्तर द्यायचं आहे. परंतु 365 हा अंक तोंडीपाठ करून ठेवा. पुढे पहा, पृथ्वी आपल्या अक्षाभोवती कोणत्या दिशेने फिरते? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीचा जलीय आणि स्थलीय भाग किती आहे? तर जलीय जर विचारलं तर 71% आणि स्थलीय 29%. लक्षात ठेवा, पृथ्वीचा जलीय भाग 71% आणि स्थलीय भाग 29%. कान्हा राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश. कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश. नामदाफा राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर अरुणाचल प्रदेश. नामदाफा राष्ट्रीय उद्यान अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान. राजस्थान. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान राजस्थान. सरिस्का राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान. सरिस्का राष्ट्रीय उद्यान राजस्थान राज्यात आहे. पृथ्वीला निळा ग्रह का म्हणतात? तर पाण्याच्या अधिक प्रमाणामुळे. सह्याद्री पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे? आपल्या महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांग आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील सर्वात लांब नदी कोणती असा जर प्रश्न आला, उत्तर काय असेल? गंगा. लक्षात ठेवायचं आहे, भारतातील सर्वात लांब नदी गंगा आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी विचारलं तर गोदावरी. लक्षात घ्या, भारतातील सर्वात मोठी 1 नंबरला गंगा, 2 नंबरला गोदावरी आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी विचारलं तर गोदावरी नदी. लक्षात ठेवायचं आहे. भारताचे दक्षिणेकडील टोक कोणते? तर कन्याकुमारी. कन्याकुमारी. पुढचा प्रश्न पहा, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? तर प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? तर दख्खन पठार. भारतातील सर्वात मोठे पठार दख्खन पठार. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले आहे ते सर्व प्रश्न आपण पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.